महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत बांधण्यात येत असलेल्या समृद्धी महामार्गामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे खेडपिंपरी लोहगाव पिंपळगाव निपाणी या परिसरातील शेतीचं पिकाचं नुकसान होत आहे। या पिकाच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहगाव येथे आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी तहसीलदारांना व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अमरावतीचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केलं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या कार्यालयात पाठवावा असे आदेश दिले। तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवला तरी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। तेव्हा त्यांनी लोहगाव येथे आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी नुकसान भरपाई म्हणून धनादेश शेतकऱ्यांना दिला होता, परंतु ती तुटपुंजी मदत असल्याने तो धनादेश शेतकऱ्यांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांना परत केला। सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाचं NCC कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती। या मागणीची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम बंद करून आंदोलन केलं। कंपनीच्या लोडिंग गाड्यांच्या धुळीमुळे सोयाबीन, तूर, कपाशीचं अतोनात नुकसान झालं। आता गहू हरभऱ्याचं देखील नुकसान होत आहे। NCC कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्याचं सर्वेक्षण करावं व सरासरी शेतात पिकेल इतका वर्षभराचा मोबदला एकरी 7 क्विंटल तूर, 7 क्विंटल कपाशी आजच्या बाजारभावानुसार देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। या आंदोलनात राजेश सानप, संतोष कांबळे, संतोष शेळके, लता शेळके, किसन राऊत यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। आमदार प्रताप अडसड यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यांना आश्वस्त केलं, तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आलं। समृद्धी मार्गाच्या कामामुळे त्यांच्या शेतामध्ये जे नुकसान झालं त्याच्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत। इथं भेट दिली, इथं MSRDCचे आणि कंपनीचे लोक आहेत, शासकीय प्रतिनिधीसुद्धा आहेत, महसूलचे सगळ्यांना आणि कृषी सहाय्यकसुद्धा उपलब्ध आहेत। तर यांच्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात 2-3 विषय इथं आम्ही चर्चा केली आणि त्यांचे प्रॉब्लेम सुटेपर्यंत हे काम बंद राहील अशा सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं समाधान होईपर्यंत त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे अवास्तव नाही परंतु मनाप्रमाणे सगळ्यांच्या समाधान होईल। शासकीय मोबदला त्यांचा व्यवस्थित व्हॅल्युएशन काढून तो लवकरात लवकर देऊन त्याच्यानंतरच हे काम सुरू करावं अशा सूचना दिलेल्या आहेत। त्यांचं जे काही जमिनीचं नुकसान झालं आहे म्हणजे जमीन खडून गेली असेल, विहीरमध्ये गाळ पडला असेल किंवा रपटा तुटला असेल तर ते काम कंपनीनं करून द्यावं। त्याचा मोबदल्याची शेतकऱ्यांची अपेक्षा नाही। त्यांचं म्हणणं आहे की आमचं जे पिकाचं नुकसान झालं तेवढा मोबदला आम्हाला आर्थिक स्वरूपात द्यावा, बाकीचं काम कंपनीनं करून द्यावं। याला सगळ्यांनी ते मान्यता दिली आहे। त्यानुसार काम झाल्यानंतर त्यांचं उपोषण आता त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, पण त्यांचा मोबदला झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। संदेश ढोके, प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।